आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपमध्ये इच्छुकांकडून हालचाली वेगात सुरू झाल्या असून सोलापूरमध्ये 3 नावे आघाडीवर आहेत। या यादीत पहिले नाव प्रशांत परिचारक यांचं आहे। 2024च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान समाधान आवताडे यांना उमेदवारी देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिचारकांना विधान परिषदेचे आश्वासन दिल्याची चर्चा असल्यानं त्यांचा दावा मजबूत मानला जात आहे। दुसरे नाव बाळराजे पाटील यांचं आहे। त्यांच्या वडिलांनी राजन पाटील भाजपमध्ये प्रवेश करताना उमेदवारीबाबत शब्द मिळाल्याची चर्चा असून त्यामुळे त्यांची दावेदारी ही बळकट झाली आहे। बाळराजे समर्थकांमध्ये देखील याची चर्चा आहे। तिसरे नाव राजेंद्र राऊत यांचं आहे। विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर बार्शीत पुन्हा सक्रिय होत त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपला एकहाती सत्ता मिळवून दिल्यानं त्यांच्या कामगिरीची दखल घेत उमेदवारीची शक्यता वर्तवली जात आहे। दरम्यान आमदार नसलेल्या मतदारसंघाला प्राधान्य देत या भाजपच्या सूत्रानुसार बार्शी मोहोळचा विचार होऊ शकतो। मात्र पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पामुळे समीकरण बदलण्याची शक्यता असून पालकमंत्री जयकुमार गोरे यांची शिफारस यात निर्णायक ठरणार आहे।